शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपण बघू शकताय ही जी फुलं तुम्हाला दिसत आहे ही सफरचंदाची फुलं आहे आणि याची लागवड आपण महाराष्ट्रात केलेली आहे, जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद येथे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की सफरचंद शेती इथं महाराष्ट्रात कसं काय आणि त्याला फळं कसं काय लागली, तर व्हिडिओ पूर्ण बघा। शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि सपोर्ट करा। शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा नवनवीन फळांच्या आणि पिकांबद्दल सर्व माहिती आपल्या चॅनलवरती भेटणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुमच्याकडून एक पण व्हिडिओ चुकणार नाही। शेतकरी मित्रांनो ह्या सफरचंद रोपांची लागवड आपण 3 वर्षापूर्वी केलेली होती। त्यानंतर 2 वर्षानंतर त्याच्यामध्ये काही फुलं आली, काही फळं पण लागली। पण सध्या आता हा जो मी व्हिडिओ बनवत आहे 26 सप्टेंबर रोजी आहे आणि यावर्षी ह्या झाडांना सफरचंद झाडांना म्हणजे लवकर लागलेली ही फ्लावरिंग आहे, म्हणजे फुलं लवकर निघत आहे। कदाचित याला जास्त पाण्यामुळे ताण बसलेला आहे, कारण याला पानं राहिलेली नाही। तुम्ही दिसत असाल की पूर्ण फक्त काळी दिसत आहे। आता याला नवती फुटलेली आहे बघा अशा प्रकारे, आणि फुलं बघा तुम्ही याची कशी आहे आणि याची सुरुवात जी असते बघा कुठून फुलं येतात, तर बघा अशी ही सुरुवातीला कळी अवस्था असते, नंतर ही फुलावस्था आणि नंतर याच्यामध्ये फळात रूपांतर होतं। जसं की आपण बघू शकता हे बघा इथं आता छोटी छोटी ही फळं, हे बघा इथं ही छोटी छोटी फळं लागणार आहे, ही सफरचंद असणार आहे। तर याचा अपडेट मी तुम्हाला देईल पुढच्या व्हिडिओमध्ये। याची पूर्ण प्रोसेस काय असते, कशा प्रकारे फळ सेटिंग होतं, कशा प्रकारे याच्यामध्ये काय काय समस्या येऊ शकतात, याची शेती प्रॉपर आपण करू शकतो का। म्हणजे सफरचंदामध्ये फ्लावरिंग तर झाली, सेटिंग पण झालेली आहे, पण प्रामुख्याने उत्पन्न किती निघेल हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त आपण बदाम जे कॅलिफोर्निया बदाम असतो त्याचेसुद्धा आपण ट्रायल बेसिसवर झाडं लावलेली आहे। तर त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल किंवा बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा, त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू। शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी ह्या झाडांमध्ये एक 20-30 फळं लागली होती। फळांचा साईज थोडा छोटा होता, पण झाडाचं वय नसल्या कारणाने ते कदाचित फळं वाढली नसावी आणि याला आपण जास्त ट्रीटमेंट काही घेत नाही, फक्त लावलेली आहे। त्याला फक्त साधारण खत आपण देतो आहे आणि 1-2 औषध मारतो आहे, फक्त जास्त ट्रीटमेंट काही केलेली नाही। पण आता बघू शकताय तुम्ही प्रत्येक फांदीमध्ये फुलं निघत आहेत। यावर्षी खूप फ्लावरिंग निघणार आहे। तर अशीच माहिती करता आमच्या चॅनलवरती बनवून राहा। धन्यवाद।